मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भोंदू अशोक खरात याच्या अटकेसाठी ईडीच्या हालचालींना वेग आलाय। विशेष पीएमएलए कोर्टात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज हा दाखल करण्यात आलाय। कोर्टाकडून वॉरंट मिळाल्यानंतर ईडी खरातला ताब्यात घेऊ शकते। सध्या तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं ECIR नोंदवलाय। या प्रकरणाचा उलगडा लाभार्थी आणि मनी ट्रेल शोधण्यासाठी खरातची कोठडी आवश्यक असल्याचा ईडीनं दावा केला। अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याला समन्स पाठवलं। दोघांनाही पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले। प्रतिभा चाकणकर या महिला राज्य आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत। रुपाली चाकणकर यांच्या त्या बहीण देखील आहेत। दरम्यान समता नागरी सहकारी पतसंस्थेत 4 खात्यातून गेल्या काही वर्षात 1 कोटी 20 रुपये तर 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत। करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला दुसऱ्यांदा दिलेली पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्यामुळे मनोहर भोसलेला आज पुन्हा म्हाडा न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान मनोहर भोसलेवर करमाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय होईल। नाशिकमधील धर्मांतराचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या बोरिवलीतूनही धक्कादायक प्रकार घडला। अभिनेत्री स्वाती देवल सोबत एक विचित्र प्रकार घडला। एका अनोळखी महिलेनं अभिनेत्री स्वाती देवल यांना अडवलं आणि बायबलबाबत बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या महिलेशी कोणतीही चर्चा न करता स्वाती देवल तिथून निघाली असता त्या महिलेनं स्वाती यांचा वाटलाग केला। त्यावेळी त्या अनोळखी महिलेसोबत आणखी एक महिला उपस्थित असल्याचं समजतंय। बोरिवली पश्चिमेच्या इंद्रप्रस्थ परिसरात ही घटना घडली। या दोघींमध्ये संशयास्पद चर्चा सुरू असल्याचा आरोप स्वाती देवल यांनी केला। बाजारात शॉपिंग करत असताना तिथे एक बाई मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली की मॅम मला तुमच्याशी बोलायचे। अर्थात ती हिंदीत बोलत होती। तो मैंने बोला क्या? बाइबल के बारे में आपसे बात करनी थी। क्या बाइबल के बारे में आप जानना चाहोगे? मुझे आपसे बात करनी है। मैंने बोला 1 मिनिट बाई, मुझे आपसे कुछ बात नहीं करनी है, थँक्यू व्हेरी मच। आणि मी तिकडनं निघून आले। जाताना मला सतत वाटत होतं की अशी एवढी चांगल्या घरातली बाई अशी का मध्येच बायबलबद्दल आपल्याशी बोलेल, म्हणून मी मागे वळून बघत होती। माझ्या भोवतीच गिरट्या घालत होती। तर ती बाई तेवढ्या भागात फिरत होती, काही बायकांना टॅप करून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती आणि नंतर बराच वेळ गेल्यावर ती एका मुलीला भेटली। ती मुलगी पण अशीच सगळ्यांना फिरून भेटून येत होती आणि मग तिकडनं आल्यावर तर दोघी एक वेळ बोलल्या, काहीतरी अशा कानात कुजबुजल्या। अत्यंत संशयित अशा त्या 2 बायका मला वाटल्या। माझं इथे चुकलं की मी शूट नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। गेल्या 2 सुनावणीत सरकारी वकील आणि संशयित आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला। सध्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप आहे। त्यामुळे निदा खानला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष लागले। TCS प्रकरणातील इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपली। या 4ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की पुढे नेमकं काय होणार हे आजच्या सुनावणीत स्पष्ट होईल। पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। भोरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीनं हे कृत्य केल्याचं समोर आलं। ही चिमुकली सुट्टीनिमित्त तिच्या आजीच्या गावी आली होती। ती दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होती। यावेळी वृद्ध व्यक्तीनं तिला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। तिची दगडानं ठेचून हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला। बराच वेळ चिमुकली दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर CCTV चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जात असल्याचं दिसून आलं। नसरापूरचा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। चिमुकलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी रात्रभर रास्तारोको आंदोलन केलं। आरोपीला ताब्यात देण्याची मागणी संतप्त जमावानं केली। यानंतर 15 दिवसांचा आरोपपत्र दाखल करू अशी हमी पोलिसांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला। दरम्यान पोलिसांनी 65 वर्षीय नराधमाला ताब्यात घेतलं। आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात। त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे। पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं। यावेळी नराधम आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली।
पुणे लैंगिक आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले। तसंच अत्याचाराचं प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। दरम्यान आरोपीला कठोरात कठोर कारवाई त्याच्यावर होईल अशी प्रतिक्रिया, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही दिली। ज्यावेळेला अशा घटना घडतात नक्कीच वेदना होतात आणि अशा व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची क्षमा मिळता कामा नये, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। नक्कीच ह्या खुर्चीवरती बसलेला असताना आमचे तेच प्रयत्न असतील। दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी केली आहे। घटनांच्या मध्ये ते मुलीचा जीव गेलेला आहे। भारतीय न्याय संहितेनुसार या घटनेच्या मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संदीप गिल हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी मी बोललेली आहे आणि लवकरात लवकर चार्जशीट करून आम्ही आरोपीला कोर्टात उभं करण्यासाठी लवकर केस घेतली जावी म्हणून प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। पुण्याच्या नसरापूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला। पीडित चिमुरडीच्या वडिलांशी फोनवरून बातचीत करून त्यांनी कुटुंबाला धीर दिला। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। पुण्यातील नसरापूरमध्ये हत्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। यावेळी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीवर तातडीनं खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन करून जनतेच्या भावना कळवल्या। यावर मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं। अत्याचार प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवाद साधला। त्यानंतर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते। सामाजिक कार्यकर्त्यांना सीएम बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी, जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नसरापुरातील संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधला। पुणे नसरापूर प्रकरणी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले असून संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या मांडला। पोलीस आणि ग्रामस्थांची बाचाबाची झाली। स्थानिक आमदार शंकर मांडेकरांनी ग्रामस्थांची चर्चा केली। काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे। याचं कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। पुण्यातील चाकणमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। 3 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 16 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून तो मूळचा बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे। मृत चिमुकल्याचं कुटुंब मध्य प्रदेशातलं असून कामानिमित्त चाकण परिसरात राहत होतं। या क्रूर घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। मुंबईच्या पायधुणी भागात बिर्याणी आणि कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी देशभर गाजते। आता या प्रकरणात मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय। दोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा सवाल उपस्थित झालाय। पोलिसांनी आता घातपात आहे का या दृष्टीनं तपास सुरू केला आहे।
मुंबईत एका कुटुंबानं बिर्याणी सेवनानंतर कलिंगड खाल्लं. त्यानंतर कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कलिंगड विक्रेता आणि शेतकरी यांना मोठा फटका बसलाय. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाचा 12 ट्रक माल पडू नये 4 दिवसांपासून माल पडून असल्यानं संपूर्ण माल सडलाय. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेता हवालदिल झालाय. मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला आणि अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीवर अवघ्या काही तासात गुन्हा दाखल झाला. यामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली. अटलांटा कंपनीनं रस्ते बांधकाम प्रकरणात मनपाची 41 कोटींची फसवणूक केल्याचा ठपका आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावर मनपा प्रशासनानं तातडीनं गुन्हा दाखल केला. महापालिकेचे योगेश बोरेले आणि किरण चौधरी हे दोघं अधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. याआधी भाजपा नगरसेवक अरविंद देशमुख यांनीही फिर्याद दिली होती. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीनं 1997 साली रस्ते डांबरीकरणाचं कंत्राट घेतल्यानंतर काम अपूर्ण ठेवलं आणि अनामत रक्कम परत केली नाही असा आरोप आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेचे योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे. प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे. तपासात पुढे निष्पन्न होईल. पुढील तपास चालू आहे. फिर्यादींनी म्हटलेल्याप्रमाणे फिर्यादीमध्ये कंपनीने आपलं काम अर्धवट सोडून महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे. मुंबईत वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागतो. यात पार्श्वभूमीवर दादर पूर्वेतील टिळक पुलाच्या सुरुवातीला हीट शेल्टर उभारण्यात आलं. सिग्नलला थांबणाऱ्या वाहन चालकांना सावली मिळावी, रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना तात्पुरता आसरा मिळावा यासाठी नगरसेवक अमेय घोले यांनी हा उपक्रम राबवला. मुंबईत उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढताना पाहायला मिळतोय. सध्याही माझ्या हातात मी टेम्परेचर चेक केलं तर तापमान 37 डिग्री सेल्सिअसवर आहे. आणि ह्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी आता दादर स्थानकात एक प्रयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे. हीट शेल्टर या ठिकाणी उभारण्यात आलेलं. आपण जर पाहिलं तर अनेक बाईक स्वार जे ते दुपारच्या वेळेस प्रवास करत असतात आणि ज्यावेळेस ते सिग्नलला थांबतात त्यावेळेस त्यांना उन्हात जे ते 1-1.5 मिनिटं जो आहे तो थांबावं लागतं. आणि त्या उन्हात जो आहे तो या गरमीपासून या हीटपासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून ह्या ठिकाणी एक हीट शेल्टर जे ते उभारण्यात आलेले. खरं तर इथले स्थानिक नगरसेवक अमेय अरुंद घोले यांचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. त्यांनी ते शेल्टर जे ते उभारण्यात केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांत पार गेल्या. वाढत्या तापमानाचा परिणाम हा पाण्यावर झालाय. उष्णतेमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडले तर काही प्रकल्पांनी तळ गाठला. वाशिम जिल्ह्यातील 77 प्रकल्पात केवळ 20% जलसाठा शिल्लक आहे. त्या उष्णतेमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने कमी होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. नदी नाले धरण प्रकल्प असतील हे झपाट्याने कोरडे होताना पाहायला मिळतंय. त्याचा झळा नागरिकांना बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर शेती असेल किंवा जनावरे असतील यांनाही पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. मी सध्या आहे वाशिमच्या फाळेगाव धरण प्रकल्प क्षेत्रामध्ये आणि आपण बघू शकतो धरणाच्या पाणी पातळी ती कमालीची आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पाण्याचा प्रश्न तरी मिटवावा अशी प्रशासनादरबारी आता नागरिकांकडून मागणी केली जात आहे. जर प्रशासनाने ही मागणी पूर्ण नाही केली तर पाण्यासाठी हाहाकार माजू शकतो अशी स्थिती सध्या निर्माण होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. गोंदिया शहरासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. वैनगंगा नदीच्या डांगुर्ली घाटावर पाणी पातळी खालावल्यानं जलसंकटाची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्याची तयारी केली होती. मात्र डांगुर्ली भागात बंधारा बांधल्यामुळे सध्या 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झालाय. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असून पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्याची गरज सध्या तरी टळली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या डांगुर्ली घाट या ठिकाणाहून गोंदिया शहरासह लगतच्या कुडवा आणि कटंगी या 2 गावांना पाणी पुरवठा केला जातो. मी सध्या याच डांगुर्ली घाट परिसरामध्ये आहे. आपण जर का दृश्यांमध्ये बघितलं तर गोंदिया शहराला आणि कटंगी कुडवा या 2 गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने डांगुर्ली घाट परिसरामध्ये मोठा असा बंधारा बांधण्यात आलेला आहे. आणि या बंधारा बांधल्यामुळे या ठिकाणी जो आहे वैनगंगा नदीमध्ये पाणी आता सध्या तरी स्थिरावलं आहे. जवळपास 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आता
या ठिकाणी स्थिरावलेला आहे. सध्या तरी काहीशा प्रमाणात गोंदिया शहर असेल, कुडवा गाव, कटंगी गाव या दोन्ही गावांची पाण्याची समस्या सध्या तरी मिटल्याची आपल्याला बघायला मिळत आहे. देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया. बीड जिल्ह्यातील खोडवा सावरगावमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यानं गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी हंडा आंदोलन करून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. लोक आम्हाला घागरे घेऊन नुसतं घरला धावणार, आम्ही काय करायचं? रात्रीच्या गावा भरता रात्रीच्या 1ला 2ला पाणी भरलं, कुठून आणायचं पाणी? कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये म्हणून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. मात्र कोल्हापूर महापालिकेला ही व्यवस्थाही सुरळीत ठेवता आलेली नाही. शहरातील अनेक भागात 3ऱ्या दिवशीही पाणी पुरवठा झाला नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. नागपूरमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. उष्णतेची लाट आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजारातील हिरव्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली. याचा थेट परिणाम दरवाढीवर झालाय. त्यामुळे फरसबी 200 रुपये प्रति किलो, मेथी 160 रुपये, पालक 120 रुपये आणि कोथिंबीर 120 रुपये किलो दरानं विकली जाते. तर भाज्यांचे दरही 80 ते 100 रुपयांच्या दरम्यान पोहोचले. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसतोय. सध्या विदर्भामध्ये सुरू असलेली उष्णतेची लाट, त्यातच कडक उन्हाळा आणि काही दिवसाआधी येऊन गेलेला अवकाळी पाऊस यामुळे बाजारपेठेमध्ये हिरव्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आणि त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही सध्या नागपूरच्या गोकुलपेठ मार्केटमध्ये आहे आणि नागपूरच्या या मार्केट व्यतिरिक्त इतरही मार्केटची स्थिती बघितली तर इथे भाज्यांचे दर आहे ते गगनाला भिडलेले आहे. नागपूरमध्ये मेथीचे जे दर आहे ते 160 रुपये प्रति किलो पाहायला मिळतात. बीन्सच्या शेंग आहे ते देखील 160 रुपये प्रति किलो आहे. काय कारण काय एवढं वाटतं तुला? ऊन एकदम कडक झाल्यामुळे भाज्याची आवक कमी झाली आहे. सध्या काय आजचे दर काय? आज मेथी विकत आहे 160 रुपये किलो, संभार 160 रुपये किलो आहे, बीन्स शेंगा 200 रुपये किलो विकत आहे. तसे टमाटरच महाग झाले आहे, 50-60 रुपये किलो टमाटर झाले. राज्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून अहिल्यानगरमध्ये तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत पोहोचलं. पाण्याची पातळी घटली असून जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागला. अहिल्यानगरच्या जवळच्या वाळकी गावात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर याचा परिणाम होतो. योगेश कासार यांच्याकडे 70 ते 75 गायी असून साठवलेला चारा संपत चाललाय. परिणामी त्यांना सध्या 10 ते 12 हजार रुपये टन दरानं चारा खरेदी करावा लागतोय. चाऱ्याचं असं आहे की 15 दिवस चारा पुरेल इतकाच स्टॉक आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर चारा भेटणं बी मुश्किल होणार आहे आणि चाऱ्याचे रेट पण भरपूर आहेत. आजच्या रेटप्रमाणे आम्ही 10-12 हजार रुपये टनानं कडवा घेत होतो, पण आता अजून एक 15 दिवसानंतर तोच कडवा जाईल 17-18 हजार रुपये टनाप्रमाणे. आपल्या जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात किंवा बाहेरच्या याच्यात गेला नाही पाहिजे एवढीच विनंती आहे. आणि जर तो गेला तर मग आपलं पशुधन वाचवणं आपल्याला अवघड होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असून नेहमीप्रमाणे मुलींनीच निकालात बाजी मारली. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आणि मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यंदाच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 2% घट झाली असून राज्यातील 14,58,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 12वी बोर्ड परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल 90% लागला. वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांनी हाती आज त्यांच्या निकालाला असून काहींना अपेक्षेप्रमाणे जास्त तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. मुंबईतील रुईया महाविद्यालयातील आर्ट्स सायन्स या शाखेत 31 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केलं. त्यावेळी विद्यार्थिनींनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. मला वाटलं होतं की 91 येणार किंवा 92 येणार, पण 3 हो, तर मला आर्किओलॉजी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आर्ट्समध्ये तुला मिळालं? आर्ट्समध्ये मिळाले. हां, मी इंग्रजी या विषयात पहिली आलेली आहे कॉलेजमध्ये. 91 मार्क असे मला मिळालेले आहेत आणि ओव्हरऑल ॲग्रिगेट मला 89% असं मिळालेलं आहे. पुढे मला आता अर्थशास्त्र आणि भाषांमध्ये इंटरेस्ट आहे, तर ते मला करायचं आहे.
राज्यात 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. पुण्यातही 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. फर्ग्युसन आणि BMC कॉलेजमधील विद्यार्थिनींनी निकालानंतर एकच जल्लोष केला. काहींनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला तर काही मुलींनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. देशभरात कोट्यवधी मोबाईलवरच्या फोनवर अचानक इमर्जन्सी अलर्टचा संदेश आल्यानं एकच खळबळ उडाली. भारत सरकारनं सेल ब्रॉडकास्ट मेसेजिंग सिस्टीम अधिकृतपणे लॉन्च केली. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं आज सकाळी या प्रणालीची चाचणी घेतली. ज्यांच्या फोनमध्ये सेटिंग सुरू होती त्यांनाच हा अलर्ट मिळाला. नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळात नागरिकांना त्वरित सतर्क करण्यामागचा यामागे उद्देश आहे. पूर, भूकंप आणि वादळासारख्या संकटात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरेल. भारतातील प्रत्येक नागरिक अलर्ट असावा यासाठी ही डिजिटल मॉकड्रिल घेण्यात आली, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. एक डिजिटल मॉकड्रिल होती असं म्हणायला हरकत नाही. आजपर्यंत आपण सार्वजनिक ठिकाणी अशा मॉकड्रिल आपण होताना पाहत होतो, मॉल्समध्ये किंवा अन्य ठिकाणी. मला वाटतं ही डिजिटल मॉकड्रिल होती. भारतामधला प्रत्येक नागरिक हा अलर्ट असला पाहिजे, त्याकरता असलेली ही मॉकड्रिल होती. सिगारेटच्या किमती 17% वाढल्यात. केंद्रानं वाढवलेला कर आणि GST यामुळे हे दर वाढलेत. आघाडीच्या सिगारेट उत्पादक कंपन्या ITC आणि गॉडफ्रे फिलिप्स यांनी 1 मे 2026 पासून उत्पादनांच्या किमतीत 17% वाढ केली आहे. कोल्हापुरातील पन्हाळगडावर सादोबा तलाव परिसरातलं अतिक्रमण काढलं. प्रार्थनास्थळी शेजारी बांधलेलं शौचालय आणि पत्र्याचं शेड काढलं. हजरत पीर शहाउद्दीन खत्तालवल्ली पन्हाळा ट्रस्टी यांनी स्वतःहून अतिक्रमण काढलं. महसूल विभागानं दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 5वं ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ इथे आता सोमवारी मांस विक्री बंद राहील. ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परिसरात सोमवारी मांस विक्री बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी नगर परिषदेला निवेदनाद्वारे केली होती. यानंतर नगरपालिकेनं यावर सर्वसाधारण बैठकीत तात्काळ ठराव मांडत तो मंजूरही केला. ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. भाविकांच्या धार्मिक भावना बघता महादेवाच्या साधनेचा पवित्र वार असलेल्या सोमवारी मांस विक्री पूर्णपणे बंद राहील. शाळांना लागलेली उन्हाळी सुट्टी आणि दुसरीकडे सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांचा योग यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढली. रायगडमधील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगार इथले समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल झालेत. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सध्या समुद्रकिनाऱ्यांना पसंती देत आहेत. सलग 3 दिवसांच्या सुट्टींमुळे रायगड जिल्ह्यातले समुद्र किनारे आहेत ते सध्या बहरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यभरातले पर्यटक आहेत ते समुद्र किनारी या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी दाखल झाले. सध्याची आपण ही दृश्य आहेत ती मुरुड तालुक्यातल्या काशीद समुद्र किनाऱ्यावरच्या आहेत. कारण मोठ्या प्रमाणात हजारो पर्यटक आहेत ते समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. काही पर्यटक मनमुराद जो पाण्यामध्ये आहे तो डुबण्याचा आनंद आहे तो लुटताना पाहायला मिळतात. एकीकडे आपण बघितलं तर उष्णतेचा वाढता पारा आणि त्यामुळं कुठेतरी गारवा मिळावा यासाठी हे पर्यटक आहेत ते कोकणात दाखल झालेत. रायगड जिल्ह्यातला अगदी श्रीवर्धन असेल, दिव्यागर असेल, मुरुड असेल, अलिबाग असेल हे सगळेच समुद्र किनारे आहेत ते बहरून गेलेले आहेत. आणि त्यामुळे राज्यभरातनं हजारो पर्यटक आहेत ते प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर आहेत ते आनंद लुटताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळं आपण बघितलं तर मागील काही दिवसांपासून वाढता उष्णतेचा पारा आहे आणि या उष्णतेपासून कुठेतरी गारवा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांना आहे ती पसंत दिलेली पाहायला मिळते. गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड. सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील भाविक देवदर्शनासाठी देखील मोठी गर्दी करतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातही भाविकांची गर्दी झाली आहे. मात्र वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे भाविक सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेतच दर्शनासाठी गर्दी करतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देखील देण्यात आलेल्या आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. वेरूळ लेणी पाहण्यासाठी देखील पर्यटकांचा ओढा वाढलाय. घृष्णेश्वर मंदिरात दर्शन रांगेत भक्तांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय भर उन्हात मंदिराजवळ असलेली वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानं भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. 2029 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकतात असं शिरसाट यांनी म्हटलंय. सामना अग्रलेखातील दाव्यांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार असल्याचंही म्हटलं. दरम्यान उदय सामंत यांनी शिरसाट यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते. राजकारण प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो. शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो. भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी, ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र 2029ची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रच लढणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. इतक्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मात्र तुम्हाला जे दणदणीत यश मिळतंय, भाजप ज्या पद्धतीनं वाढतोय, त्यामध्ये असं दिसतंय की तुम्ही 29ची तयारी सुरू केली आहे भाजपानं. आता 29ची निवडणूक या दोघांबरोबर आहे की या दोघांविना आहे? ते खरं आहे, आम्ही 29ची तयारी सुरू केली आहे. 29मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि आताही पेक्षा चांगला विजय संपादित करेल. आमदार महेश शिंदेंबाबत शिंदे साहेब योग्य वेळी निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जो प्रकार केला तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हता. त्या प्रकारानंतर आमदार शिंदे यांना समजही देण्यात आली होती, तरीही त्यांचं स्टेटमेंट देणं काही बदललं नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे लवकर निर्णय घेतील असा दावा शिरसाट यांनी केला. महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी, अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता. तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती, तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच. संजय शिरसाट यांच्या दाव्यावर आमदार महेश शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे बोलावतील तेव्हा मी जाणार, तसंच शिरसाटांसोबत बसून चर्चा करणार असल्याचं शिंदे म्हणाले. शिरसाटांनी असं एक वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेनी तुम्हाला समज देखील दिला होता आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं तरीही तुम्ही ऐकलं नाहीये आणि तुम्ही असंच वागताय, त्यामुळं तुमच्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येईल असं देखील सांगितलंय. काय सांगायचं? मी पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब मला बोलवणार त्या दिवशी मी जाणार. आणि माझी भूमिका ही शिंदे साहेबांनी आधीही मांडलेली आहे आणि आताही मांडू शकतो.